सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून ठाणे महानगरपालिकेला मिळणार संजीवनी। गोल घुमट पुस्तकाचे लेखक जयप्रकाश घुमटकर यांच्यावर कारवाई करण्याची काँग्रेस पक्षाची मागणी। महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेवरून ठाण्यात नाट्य संमेलनात घेतली जाणार दक्षता। सूरज परमार आत्महत्ये प्रकरणातील नजीब मुल्ला यांची कारागृहातून मुक्तता। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून ठाणे महानगरपालिकेला संजीवनी मिळणार आहे। ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्तोत्रातील मर्यादा आणि करवाढीवरील अप्रत्यक्ष निर्बंध या कात्रीत शहर विकासाचा खोळंबा होऊ नये यासाठी लोकसहभाग, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कंस्ट्रक्शन टीडीआरचा प्रभावी वापर ठाण्यात केला जाणार आहे। येत्या वर्षात या माध्यमातून शहरात 1200 कोटी रुपये आणि पालिकेच्या तिजोरीतून 1300 कोटी रुपये असे तब्बल 2500 कोटींचे विक्रमी प्रकल्प मार्गी लावण्याचा मानस पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 2016-17 सालचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केला आहे। पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 2015-16चा 2259 कोटींचा सुधारित आणि 2016-17 सालचा 2549 कोटींचा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती नरेश मस्के यांना मंगळवारी सादर केला। पालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच उत्पन्नाने 2259 कोटींचा पल्ला गाठला आहे। तसेच 250 कोटींचा शिल्की अर्थसंकल्प सादर करण्याची ही यंदाची पहिलीच वेळ आहे। पालिकेच्या मर्यादित उत्पन्न स्तोत्रातून ठाणेकरांच्या गरजा पूर्ण करणे जवळपास अशक्य आहे। त्यामुळे पर्यायी स्तोत्रातून विचार करण्याशिवाय पालिकेकडे पर्याय नसल्याने CSR, PPP आणि TDRचा आधार घेण्यात आला आहे। तर डिसेंबर 2014 मध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करता येईल की नाही एवढी ठाणे महापालिकेच्या तिजोरीची विदारक अवस्था होती। मात्र आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या वर्षभरात पालिकेच्या कारभाराला आर्थिक शिस्त लावत जमेत तब्बल 488 कोटींची घसघशीत वाढ नोंदवली आहे। पालिकेची यंदाच्या आर्थिक वर्षातील एकूण जमा 2259 कोटींवर गेली असून त्यामुळे आगामी वर्षातल्या विकास कामांच्या नियोजनात पालिकेला काटकसर करावी लागणार नाही अशी चिन्हे आहेत। 2013 आणि 2014 साली पालिकेच्या आर्थिक आघाडीवर दुर्लक्ष झाल्यामुळे उत्पन्नातील वाढ खुंटली होती। तिजोरीत पैसा नसतानाही अनेक खर्चिक कामे पालिकेने हाती घेतल्यामुळे आर्थिक डोलारा डळमळीत झाला होता। शहरात विकास कामे करणाऱ्या अनेक ठेकेदारांची बिले रखडली होती। जयस्वाल यांनी आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा तर पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करता येईल की नाही एवढी परवड सुरू होती। मात्र गेल्या 1.25 वर्षात जयस्वाल यांनी विस्कटलेल्या आर्थिक घडीला शिस्त लावली आहे। LBT रद्द झाल्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण येणार असल्याचे संकेत मिळाले होते। मात्र 50 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून LBT वसुलीची मुभा होती। ती वसुली आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या जोरावर LBTतून गत वर्षीच्या तुलनेत 80 कोटींची जास्त वसुली करण्यात आली आहे। मालमत्ता करात केलेली वाढ आणि वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नामुळे ते उत्पन्नही 102 कोटींनी वाढणार आहे। शहरातील बांधकाम व्यवसायाला बरकत आल्यामुळे शहर विकास विभागाचे उत्पन्नही जवळपास 190 कोटींनी वाढणार आहे। त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्पन्नात 35 कोटींनी भर पडली आहे। आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। गोल घुमट पुस्तकाचे लेखक जयप्रकाश घुमटकर
यांच्यावर कारवाई करण्याची काँग्रेस पक्षाने मागणी केली आहे। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांनी लिहिलेल्या गोल घुमट या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले। मात्र या पुस्तकात घुमटकर यांनी राजकारणी लोकांवर हेतू परस्पर टीका केली आहे। या टीकेमुळे राजकारणी लोकांची बदनामी झाली व होत आहे। अशा राजकारणी लोकांची बदनामी करणाऱ्या या पुस्तकावर बंदी आणून या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांना अटक करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज शिंदे यांनी केली आहे। जर कारवाई झाली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या सेवा, किशोरवयीन मुला-मुलींसाठी समुपदेशन, सुरक्षित गर्भपात व कुटुंब नियोजन पद्धती, पुरुष प्रजनन स्वास्थ्य समस्या व निदान, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी या सेवा मिळण्याचे ठिकाण कुटुंब नियोजन आदर्श केंद्र, गौतम चेंबर्स, दुसरा मजला, म्युनिसिपल शाळा क्रमांक 13 जवळ, पोखरण रोड नंबर 1, खोपट, ठाणे पश्चिम। दूरध्वनी 25472117। महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेवरून ठाण्यात नाट्य संमेलनात दक्षता घेतली जाणार आहे। गिरगाव येथे रविवारी मेक इन इंडिया अंतर्गत महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या भीषण आगीची दुर्घटना लक्षात घेता नाट्य संमेलनात दक्षता घेतली जाणार आहे। दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य रंगमंचाला लोखंडी कठड्यांचा आधार दिला जात असून पुढील बाजूला कापडाचा वापर न करता प्लायवूड वापरण्यात येणार आहे। ठाण्यात आयोजित केलेल्या 96वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन न भूतो न भविष्यती असेल, असे आयोजकांनी सांगितले। या संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। रविवारी गिरगाव येथे घडलेली दुर्घटना लक्षात घेता नाट्य संमेलनात उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे रंगमंच उभारणे कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी सांगितले। स्टेडियमचा मुख्य रंगमंच हा दक्षिण दिशेला उभारला जात असून तो 80 बाय 60 फुटाचा असणार आहे। यात 80 बाय 42 फूट हा भाग सादरीकरण आणि सजावटीसाठी तर उर्वरित 16 फुटांचा ग्रीन रूम साठी देण्यात आला आहे। विशेष म्हणजे रंगमंचावर ग्रीन रूम उभारली जात असून कलाकारांना रंगमंचावर प्रवेश घेणे सोयीचे होणार असल्याचे धबडे म्हणाले। 80 बाय 12 फुटांमध्ये सजावट उभारली जात आहे। सादरीकरणासाठी 80 बाय 32 फुटांची जागा उपलब्ध असेल। उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाची उंची जमिनीपासून 8.5 फूट आहे। या रंगमंचावरच्या सजावटीतून ठाण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे। रंगमंचाच्या मध्यभागी 15 फुटी फायबरची नटाची मूर्ती असणार आहे। डाव्या बाजूला गडकरी रंगायतनावर असलेली राम गणेश गडकरी, किर्लोस्कर व बाल गंधर्व यांची शिल्पे असतील, तर उजव्या बाजूला शहराची संस्कृती असेल। डाव्या बाजूला उभारण्यात येणारे विंगेचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ठेवण्यात येणार आहे। तर उजव्या बाजूला निवेदनासाठी पोडियम उभारले जात असून त्यामागे असलेल्या विंगवर नाटकाचे मुखवटे असतील। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। सूरज परमार आत्महत्ये प्रकरणातील नजीब मुल्ला यांची कारागृहातून मुक्तता झाली आहे। बिल्डर सूरज परमार आत्महत्ये प्रकरणी गेले 72 दिवस अटकेत असलेल्या 4 नगरसेवकांपैकी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांची 1 लाखांच्या वैयक्तिक जामिनावर अटी शर्तीच्या अधीन राहून मुक्तता करण्याचे आदेश ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश VV बांबर्डे यांनी दिल्यानंतर काल मुल्ला यांची कारागृहातून मुक्तता झाली। दरम्यान मुल्ला यांना 1 दिवसाआड तपास अधिकाऱ्यासमोर हजेरी लावणे, महापालिकेच्या बैठकीत सहभाग घेतला तरी कुणाही अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यास भेटण्यास मनाई केली आहे। तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना धमकावू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे नजीब मुल्ला यांच्या सुटकेच्या वेळी कारागृहाबाहेर शेकडो लोक जमा झाले होते। मुल्ला हे राबोडीमध्ये आले असता
नागरिकांनी त्यांना उचलून घेऊन त्यांचे स्वागत केले। तसेच मुल्ला यांच्या मुक्ततेनंतर आता इतर तिघाही जणांच्या जामिनाचा मार्गही मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा 4 नोव्हेंबर 1845 साली महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावात जन्म झाला। फडके यांनी भारतीय स्वातंत्र्य लढे उभारून इंग्रजांविरुद्ध अनेक लढे देऊन क्रांतीचा पाया रोवला होता। 1870च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतःहून दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलटून देण्याच्या भाषेला सुरुवात केली। अखेर इंग्रजांची क्रांतीचा लढा देत असताना 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर प्रतिष्ठान, हिंदू महासभा व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले होते। यावेळी शेकडो नागरिकांनी फडके यांना अभिवादन केले। क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी आहे। पुण्यतिथीप्रमाणे दरवर्षी आपण इथे कार्यक्रम घेतो, त्याप्रमाणे पण आज घेण्यात आलेले आहे। जुने स्वातंत्र्य सैनिक वगैरे सगळे इथे येतात आणि मानवंदना देतात। त्याप्रमाणे आज स्वातंत्र्याची मशाल पेटून आपण आज ते पुण्यतिथी हे केलेली आहे। तर या होत्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे